नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत। त्यासाठी हे एक मी मोठं वांगं घेतलेलं आहे आणि त्याला सगळ्या बाजूनी तेल लावून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला मध्ये मध्ये चिरे पाडायचे आहेत आणि त्याला आपल्याला गॅसवर तुम्ही बघू शकता मी ग्रिल ठेवलेली आहे। गॅसवर त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तिथे मी एक लसूणसुद्धा ठेवला आहे, तो लसूण पण आपण भाजून घ्यायचा आहे। अगदी सहज, झटपट आणि लवकर होणारी आणि खूप सुंदर लागणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते। अशा पद्धतीने आपल्याला ही सगळ्या बाजूने गॅसवर छान भाजून घ्यायची आहे। एक साईड भाजून झाल्यावर तिला दुसऱ्या साईडला उलटून घ्यायचं आहे। असं उलटून पलटून करत करत आपल्याला छान सगळ्या बाजूने ती भाजून घ्यायचं आहे। हे मी लसूण भाजत आहे आणि ते साईडला ठेवलं असल्यामुळे सारखं पडतं आहे। इथे बघा तुम्ही, ते छान भाजून झालेलं आहे आपलं। आणि आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला ते गरम असतानाच त्याची साल आपल्याला स्किन काढायची आहे। थोडे थंड झाले की मग ते निघत नाही, चिपकून जातात। मग तुम्ही स्पूनच्या साहाय्याने, चाकूच्या साहाय्याने, जे जमेल त्या साहाय्याने तुम्ही ते हळूहळू त्याची स्किन काढून घ्यायची आहे। गरम असतं त्यामुळे थोडंसं सांभाळून, तरी पण आपल्याला गरममध्येच काढायची आहे ती, कारण थंड झाल्यावरती पूर्ण चिपकून जाते, निघत नाही। ते बघू शकता तुम्ही, आपलं वांगी खूप छानरित्या भाजून झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे आतमध्ये, ते सॉफ्ट झालेलं आहे। हे बघा तुम्ही, अशा पद्धतीने मी छान सोलून घेतलेलं आहे आणि त्याचं देठ आपण वरून कट करून घेऊया। आणि याला आपण स्मॅशरनी किंवा वाटी, ग्लास त्याच्या मागच्या बाजूने तुम्ही स्मॅश करून घ्या। मला स्मॅशर सापडत नव्हता, त्यामुळे मी हा डाळीचा चमचा घेतला होता आणि त्याच्या मागच्या साईडने त्याला छान स्मॅश करून घेत आहे। त्याने छान स्मॅश होत आहे ते, कारण ते छान शिजलेलं आहे। त्याच्यामुळे 5 ते 7 मिनटं लागले असेल फक्त त्याला शिजायला, खूप जास्त वेळ नाही लागत। ते बघू शकता तुम्ही, ते हाताने मी खूप जोर पण नाही लावत आहे, हलक्या हाताने करत आहे, पण ते स्मॅश होत आहे। याचा अर्थ आपला वांगी हे खूप छानरीत्या शिजलेलं आहे। याच्या फोडणीसाठी आपल्याला कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता, राई, हिंग याची आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। मी फोडणी टाकतानाचा व्हिडिओ राहून गेला, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दाखवते म्हणून तुम्हाला सांगत। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तेल गरम करून त्यामध्ये मिरची, लसूण, राई, कढीपत्ता आणि भरपूर सारा कांदा, इथे मी 4 कांदे घेतले होते एका वांगीला। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढ्या जणांसाठी तुम्ही बनवणार असाल तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांदे घ्या। आणि इथे मी मसाला टाकलेला आहे, हळद, त्यानंतर चवीसाठी मसाला, मिरचीसुद्धा 2 कापून टाकले होते, पण ते मिरची तिखट मिरची नव्हते, लांबवाले मिरची होते, त्याच्यामुळे थोडा मसाला घातला होता। तिखट मिरची जर असेल तर तुम्ही तिखटाप्रमाणे मसाला घालावा। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि सगळं एकत्र छान मसाले, कांदा हे सगळं आपण एकत्र छान मिक्स करून घेऊया। ही खूप अप्रतिम लागते भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण स्मॅश केलेला त्यामध्ये वांगी घालूया आणि हा वांगी पूर्ण मसाले आणि कांद्यांमध्ये मिक्स करून घेऊया छान। तुम्ही बघू शकता इथे याला कलर किती सुंदर आलेला आहे ते, आणि वांगी शिजलेला आहे आणि कांदासुद्धा शिजला आहे, त्याच्यामुळे त्याला आता खूप वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे, फक्त एक वाफेवर ठेवायचं आहे साधारण 3 ते 4 मिनटं, आणि मग तुम्ही खायला सर्व करू शकता। इथे आपण प्लेट ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं फक्त एक वाफ येऊ देऊया। ते बघू शकता तुम्ही, छान वाफ येत आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपण भरपूरशी कोथिंबीर घालून, ती आपली भाजी शिजलेली आहे रेडी। भरपूरशी कोथिंबीर घालून तुम्ही खायला भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता। अशा पद्धतीने आपले वांग्याचं भरीत रेडी आहे।